नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा इयत्ता 5वीचा पेपर 2 आपण पाहणार आहोत। पाहूया उत्तरे। विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता। यापैकी इंग्रजी विषय आपण पाहूया। प्रश्न 25 50 गुणांसाठी। विभाग 1 इंग्रजी। क्वेश्चन नंबर 1 बघूया। इन विच सेंटेन्स द क्वेश्चन मार्क साइन इज नॉट यूज्ड। वापरलेला नाही असं विचारलंय, तर पर्याय क्रमांक 2 व्हॉट अ बिग सरप्राइज एक्सक्लेमेशन मार्क, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा पाहूया। फाइंड द करेक्ट लेटर इन द प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म 4 मीनिंगफुल वर्ड्स। तर त्या चारही ठिकाणी सी टाकून बघितल्यानंतर कॅमल, कार, क्यूब आणि लॉक असे 4 अर्थपूर्ण शब्द तयार होतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सी हे उत्तर बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 3 बघूया। विच ऑफ द गिवन सेट्स ऑफ वर्ड्स इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर। तर अल्फाबेटिकल ऑर्डरनी जर आपण महिने लावले तर पर्याय क्रमांक 3 एप्रिल, ऑगस्ट, जानेवारी आणि जुलै हे महिने बरोबर येतात। प्रश्न क्रमांक 4 चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स। अ लायन डज नॉट ईट ग्रास, पर्याय क्रमांक 1 डझंट हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5 पाहूया। मॅच द करेक्ट मिनिंगफुल फ्रेजेस फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स। तर इथं आपण बघू शकतो की जोड्या लावलेल्या आहेत ब्युटिफुल फ्लावर, ग्रीन पॅरट आणि हॉट टी। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये पहिल्याचं येतं सी, दुसऱ्याचं ए आणि तिसऱ्याचं बी। अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 मधली सगळी उत्तरं बरोबर आहेत। प्रश्न 6 पाहूया। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन। आय एम गोइंग टू प्रेझेंट डॅश डॅश एक्सपेरिमेंट। प्रेझेंट द एक्सपेरिमेंट, पर्याय क्रमांक 2 द हे उत्तर बरोबर येतं। प्रश्न 7 पाहूया। रीड द फॉलोइंग रिडल अँड फाइंड द करेक्ट आन्सर ऑफ इट्स। दो माय नेम इज नॉट सिमिलर टू एनिमल बट आय एम नॉट इटिंग एनिथिंग जस्ट मूविंग बिसाइड द कॉम्प्युटर, हू एम आय। पर्याय क्रमांक 2 माऊस हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8 सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मोटो। याच्यामध्ये सगळ्या मुलांकडे पुस्तकं आहेत आणि ते आनंदी आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 वी लव बुक्स हे मोटो योग्य आहे। प्रश्न 9 पाहूया। युअर क्लास टीचर कंप्लीटेड 50 इयर्स ऑफ हिज लाईफ, देन हाऊ शुड यू ग्रीट हिम। तर पर्याय क्रमांक 4 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अशा शुभेच्छा आपण त्यांना देणार आहोत, कारण त्यांचा 50वा वाढदिवस त्या दिवशी आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूया। चूज द करेक्ट पेअर ऑफ द गिवन ऑप्शन। तर याच्यामध्ये इनकरेक्ट म्हटलेला आहे, त्यामुळे लायन रोअर्स, डक वॅक्स आणि डॉग बार्क्स हे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 मंकी चॅटर्स असतं तर मंकी चर्प दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11 पाहूया। विच पंक्च्युएशन मार्क आर यूज्ड इन द फॉलोइंग डायलॉग। राहुल सेड एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाइंड दिस ॲड्रेस। आंटी सेड शुअर। तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक 4 मध्ये क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप आणि कॉमा हे दिलेलं आहे आणि जे वरील डायलॉगमध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 12 पाहूया। फाइंड द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन। तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की पर्याय क्रमांक 3 मध्ये 19चं स्पेलिंग चुकलेलं आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यामुळे मिसमॅच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे। प्रश्न 13 पाहूया। लुक ॲट द क्लॉक, व्हॉट विल बी आफ्टर 45 मिनिट्स। म्हणजे आत्ता जेवढे वाजलेले आहेत त्याच्या 45 मिनिटांनंतर किती वाजणार आहेत असं विचारलेलं आहे। तर याच्यामध्ये येणार आहे 8:15। पर्याय क्रमांक 2 येणार आहे। तर एकला बरोबर केलेला आहे तर ते चुकलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 2 8:15 हे उत्तर बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2। चूज द रॉंग पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड्स। रॉंग पेअर विचारलेली आहे, तर आपण बघू शकतो बी मध्ये, डी मध्ये आणि ई मध्ये या जोड्या चुकलेल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ओनली बी, डी आणि ई हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 15 सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन ॲट द क्वेश्चन मार्क प्लेस। तर नोजने आपण स्मेल करतो तर इयरने आपण लिसन करतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 लिसन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16 पाहूया। चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर ए, बी अँड सी रिस्पेक्टिवली। तर याच्यामध्ये आपण बघू शकतो पर्याय क्रमांक 2 याच्याप्रमाणे सिंग, किंग, प्लेन, ट्रेन आणि मेल, फेल। पर्याय क्रमांक 2 मधील सर्व उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 17 चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट। वर्ड्स बघूया। हॉस्पिटल, कॅप्सूल, रेनबो, डॉक्टर, ट्रीटमेंट अँड नर्स। तर याच्यामध्ये रेनबो हा शब्द वेगळा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 रेनबो हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18 पाहूया। हाऊ मेनी टोटल कॅपिटल लेटर्स शुड बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स। ही सेड गीता पेन इज रेड। तर याच्यामध्ये ही आणि गीता
इथं 2 कॅपिटल लेटर्स येणं अपेक्षित होतं त्यांच्या सुरुवातीला, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 19 पाहूया. सी द पिक्चर अँड फाइंड द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. तर पर्याय क्रमांक 4 हाऊ सॅड हे उत्तर बरोबर आहे. पाहूया प्रश्न 20. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. द सन सेट्स इन द डॅश डॅश डायरेक्शन. तर पर्याय क्रमांक 2 वेस्ट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. तर पर्याय क्रमांक 3 प्लीज ओपन द विंडो ही रिक्वेस्ट आहे, तर याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 22 to 24. रीड द फॉलोइंग प्रोज अँड फाइंड द आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन्स. तर प्रोज वाचूया. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स. प्लांट्स आर व्हेरी युजफुल. प्लांट्स गिव्स अस फ्रूट्स, फ्लॉवर्स, ग्रेन्स अँड वूड. इट प्रोव्हाइड्स ऑक्सिजन टू अस. वी ब्रीथ इट. वी प्लांट मोर ट्रीज अँड सेव्ह अवर एन्व्हायरमेंट. क्वेश्चन नंबर 22 बघूया. व्हॉट डू वी ब्रीथ. पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. प्रश्न 23. फ्रॉम अबाव प्रोज हाऊ मेनी टोटल थिंग्स डू प्लांट गिव्ह अस. तर पर्याय क्रमांक 4 5 हे उत्तर बरोबर आहे, कारण आपण बघू शकतो वरती फ्रूट, फ्लावर, ग्रेन, वूड आणि ऑक्सिजन अशा 5 वस्तू आपल्याला झाडांकडून मिळतात. प्रश्न क्रमांक 24. फाइंड द सिमिलर वर्ड ऑफ द वर्ड सप्लाय फ्रॉम द अबाव प्रोज. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 प्रोव्हाइड हे उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्न 25 पाहूया. फाइंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर्स टू द मिनिंगफुल वर्ड विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर. तर हा रायनोसोर आहे, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 R, N आणि E हे लेटर टाकल्यानंतर मिनिंगफुल वर्ड बनणार आहे.